10th chapter of Acts. प्रेषितांची कृत्ये याचा 10वा अध्याय 34 from verse 34. वचन 34 पासून पुढे. Now to whom was Peter speaking? आणि येथे पेत्र कोणाशी बोलत होता? To stranger. तो परक्या लोकांशी बोलत होता. And he was not even permitted or allowed to go to them according to his खरं religion. पाहता त्याच्या जुन्या धार्मिक परंपरेनुसार त्याला त्यांच्याशी बोलायची परवानगी देखील नव्हती. The 10th chapter of Acts in 36 verse. प्रेषित 10:36 पासून पुढे पेत्र बोलू लागला. Word which God sent to the people of Israel first, preaching peace by Jesus Christ. की येशू ख्रिस्त जो सर्वांचा प्रभू आहे त्याच्याद्वारे देवाने शांतीची सुवार्ता गाजविताना आपले वचन इस्रायलाच्या संततीस पाठवले. But then Peter had to quickly add the words. पेत्राला तात्काळ त्याच्या शब्दांमध्ये भर घालावी लागली. Don't forget he is the Lord of all. की तुम्ही हे विसरू नका की येशू ख्रिस्त हा सर्वांचा प्रभू आहे. You know, when I was a boy जेव्हा मी मुलगा होतो and when I was growing up and then in college, आणि जेव्हा मी कॉलेजला जात असे, the word Lord was purely a Christian word. तेव्हा त्या वेळेला प्रभू हा शब्द अगदी पूर्णपणे ख्रिस्ती शब्द होता. It only referred to Jesus. तो केवळ येशू ख्रिस्ताच्या बाबतीमध्ये संबोधला जात असे. Nobody used the word Lord for referring to any idol. आणि इतर कुठल्याही मूर्तीला लोक प्रभू असं कधीही म्हणत नसत. Today, आज any idol which anybody plants on a tree, on a hill, is called Lord. कुठल्याही झाडाखाली किंवा डोंगरावरती कोणीही प्रतिष्ठापित केलेल्या मूर्तीला प्रभू असं म्हणलं जातं. Lord of what? अहो कशाचा प्रभू? Oh, they say he is the Lord of that hill. He is the Lord of this आणि area. लोक म्हणतात की ही मूर्ती या डोंगराचा किंवा या भागाचा प्रभू आहे. No. We are not talking about the spirits that rule that hill or that mountain. नाही आम्ही त्या डोंगरावरती किंवा पर्वतावरती वावरणाऱ्या आत्म्याबद्दल बोलत नाही. In Jesus' name, when I go there with the word of God, those spirits will have to run away. जेव्हा येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तिथे जाईन तेव्हा त्या आत्म्यांना तिथून पळून जावं लागेल. That's what I आणि believe. मी असाच विश्वास धरतो. And आणि because he is Lord of all, येशू ख्रिस्त सगळ्यांचा प्रभू असल्याने all these imposters, तेव्हा ही सगळी तोतया माणसं they tremble. ती थरथर कापू लागतात. Oh, sometimes when we are casting out these evil आणि spirits, काही वेळा जेव्हा आम्ही दुरात्मे धमकावतो they say, ते असं म्हणतात, oh, I don't like to tell my name अहो मला माझं नाव सांगायचं नाही because I am the person sitting in that temple. कारण मी अमुक मंदिरामध्ये बसलेली मूर्ती आहे. I am ashamed to tell my name. मला माझं नाव सांगायची लाज वाटते. And when we say in Jesus' name, you evil spirit will have to must run out, आणि जेव्हा आम्ही असं म्हणतो की हे अशुद्ध आत्म्या येशूच्या नावात तुला इथून गेलंच they पाहिजे begin to tremble. तेव्हा ते थरथर कापू लागतात. Oh, I am burning. ते म्हणतात की अहो मी जळत आहे. Yes, होय, he is Lord of all. येशू ख्रिस्त हा सर्वांचा प्रभू आहे. But what have we made him? पण आपण त्याला काय करून टाकलं We आहे? have made him an equal of all these petty spirits, unclean spirits. आपण त्याला या सगळ्या दयनीय आणि अशुद्ध आत्म्यांच्या बरोबरीचं करून टाकलं आहे. No. नाही अजिबात नाही. Nobody can do that. कोणीही तसं करू शकत नाही. He is Lord of all. येशू ख्रिस्त हा सर्वांचा प्रभू आहे. So, आणि मग पुढे 38th verse. 38वे वचन. This is the word how God anointed Jesus of Nazareth नासुरी येशूला देवाने with the Holy Ghost पवित्र आत्म्याचा and with power, व सामर्थ्याचा who went about doing good अभिषेक केला व तो सत्कर्म करीत and healing all that were oppressed of the devil. व सैतानाच्या सत्तेखाली असणाऱ्या सगळ्यांना बरे करीत फिरत असे. Why? का? He is Lord of all. कारण तो सर्वांचा प्रभू आहे. And God was in him and with him. आणि देव त्याच्यामध्ये होता आणि त्याच्या बरोबर होता. Listen, friend. ऐका मित्रांनो,
I must say I am ashamed of myself. मला असं म्हणलं पाहिजे की मला स्वतःची अगदी लाज वाटते. I am ashamed of myself. मला स्वतःची लाज वाटते. Because कारण I stand here in the name of Jesus. येथे मी येशू ख्रिस्ताच्या नावाने उभा आहे. And I am not doing the work which Jesus did. आणि असं असून देखील येशू ख्रिस्ताने जी कामं केली ती मी करत नाही. What did he do? येशू ख्रिस्ताने काय केलं? He released all that were oppressed of the devil. सैतानाच्या जाचा खाली असलेल्या सगळ्यांना त्याने मुक्त केलं. Healing all. त्याने सगळ्या लोकांना बरं केलं. I am very sad when I see children who are retarded, who have evil spirits. Little children. आणि जेव्हा अशुद्ध आत्म्यांच्या द्वारे काही लहान मुलांचं मानसिक संतुलन बिघडलेलं पाहून मला खूपच वाईट वाटतं. Oh, how hard it must be in that family. त्या कुटुंबाला त्यामुळे किती कठीण प्रसंगाला सामोरं जावं लागत I असेल. want to see those children अशा मुलांना आरोग्य प्राप्त झालेलं मला पाहायचं आहे. healed. अशा लहान मुलांना आरोग्य प्राप्त होऊन ते बरे झालेले मला पाहायचं आहे. My friends, माझ्या प्रिय मित्रांनो, our Savior, येशू आपला तारणारा, wherever he went, तो जेथे कुठे गेला people were delivered from all their oppression. तेथे लोकांची त्यांच्या सगळ्या जाचापासून सुटका झाली. Today, आज there is so much oppression. इतका काही जुलूम जाच आहे. Some political party oppressing the people. कुठला तरी राजकीय पक्ष लोकांवरती जुलूम करतो. And then you choose another party, they will oppress the people. त्यामुळे तुम्ही दुसरा पक्ष निवडून देता, तो देखील जाच करतो. And then another government comes आणि मग दुसरं सरकार येतं and new taxes. आणि मग ते सरकार नवनवीन कर लोकांवर लादतं. You know, when a whole nation is full of thieves, पहा, जेव्हा सगळं राष्ट्र चोरांनी भरलेलं असतं, if you go down this bazaar, आणि जर तुम्ही या बाजारामध्ये गेला, I don't know how many of them are paying their taxes. त्यापैकी किती लोक आपला कर भरत आहेत मला माहिती नाही. So they're saying we are going to put a new tax त्यामुळे ते म्हणतात की आम्ही नवीन कर लादणार आहोत. for everything which is sold. विकल्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीवरती कर, Value added tax. मूल्यवर्धित कर म्हणजे व्हॅट. New tax. नवीन कर, Added tax. मूल्यवर्धित कर. Next month, आणि मग पुढच्या महिन्याला, next year, पुढच्या वर्षी another tax. दुसरा एक कर. Why? Everybody is a thief. का बरं एवढे कर? काय सगळेच जण चोर आहेत का? People don't give their taxes. पहा, लोक आपले कर भरत नाहीत. So new laws, त्यामुळे new taxes, नवीन कायदे, नवीन कर लादले जातात. and honest people are oppressed. त्यामुळे प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या लोकांवरती जुलूम होतो. How terrible. किती भयंकर गोष्ट आहे पहा. So most of the things which we buy आणि today, आज आपण विकत घेतलेल्या बहुतेक वस्तू, they cost only half that amount. त्या वस्तूची खरी किंमत विक्रीच्या किमतीपेक्षा अर्धीच असते. In petrol or diesel, पहा, पेट्रोलची गोष्ट घ्या किंवा डिझेलची गोष्ट घ्या, half that amount. त्यांची किंमत विक्रीच्या किमतीपेक्षा अर्धी आहे. But- पण Because everybody is a thief, कारण सगळेच जण चोर असल्यामुळे the government says सरकार the म्हणतं, only way to get money from thieves पहा, या अशा चोरांकडून पैसे काढण्याचा एकच मार्ग म्हणजे is to put more tax upon them. तो म्हणजे त्यांच्यावरती आधी कर लादणं. What are you तुम्ही doing? याद्वारे काय करत आहात? You're oppressing the people. तुम्ही लोकांवरती जुलूम करत आहात. What about the poor man? आणि मग गरिबांच्या बाबतीत काय? What about the average man? सर्वसामान्य माणसाबद्दल काय? They are suffering. ते त्रास भोगत आहेत. How sad. किती दुःखाची गोष्ट. Do you want to be released from all your oppression? तुम्हाला तुमच्या सगळ्या जुलुमांपासून मुक्त व्हायचं आहे का? All right, you go try wherever you want. मग तुम्ही कुठेही जाऊन प्रयत्न करून पहा. Wash the feet of 100 gurus. जाऊन 100 गुरूंचे पाय धुवा. Wash their sandals and their slippers. जाऊन त्यांची पादत्राणे चपला धुवा. And kiss their feet. आणि मग त्यांच्या पायाचे मुके घ्या. Do every other vanity. आणि मग इतर कुठल्याही व्यर्थ गोष्टी करा. Will it save you from the oppression? त्या गोष्टी तुम्हाला तुमच्या जुलुमापासून मुक्त करतील काय? No. नाही.
You know, people don't want to prove the living God. पहा, लोकांना जिवंत देवाला सिद्ध करून दाखवायचं नाही. They want to do mental gymnastics. त्यांना केवळ त्यांची मानसिक पातळीवरची कसरत करायची आहे. They want just verbiage, big talk, big philosophy. त्यांना केवळ मोठमोठ्या गप्पा, मोठं तत्वज्ञान हवं आहे. No. Big philosophy won't save you from your oppression. नाही, मोठं तत्वज्ञान तुम्हाला जुलुमापासून सोडवणार नाही. You need the truth. तुम्हाला सत्याची गरज आहे. And the Lord Jesus said, I am the truth. आणि येशू ख्रिस्त म्हणाला की सत्य मीच आहे. So friends, त्यामुळे मित्रांनो, what happened? पुढे काय घडलं पाहूया. 39th verse. 39वे वचन. We are witnesses of all things which Jesus did. येशू ख्रिस्ताने जे काही केले त्या सर्वांचे साक्षी आम्ही आहोत. Whom they slew and hanged on a tree. त्यांनी त्याला खांबावर टांगून मारिले. Him God raised up the third day. त्याला देवाने तिसऱ्या दिवशी उठवले And showed him openly. व त्याने प्रकट व्हावे असे केले. Not to all the people, तरी ते प्रकटीकरण but unto witnesses chosen before of God. सर्व लोकांस नव्हे, पण जे साक्षी देवाने पूर्वी निवडले त्या आम्हास केले. Who did eat and drink with him. त्या आम्ही तो मेलेल्यातून उठल्यानंतर त्याच्या बरोबर खाणे पिणे केले. If you say, how do you know Jesus rose again? जर तुम्ही विचारलं की येशू ख्रिस्त पुन्हा उठला हे तुम्हाला कसं माहिती, Peter तेव्हा says, पेत्र म्हणाला we sat with him, we ate with him, we drank with की him. तो पुन्हा उठल्यानंतर आम्ही त्याच्याबरोबर बसून खाणे पिणे केले. After he rose again, तो मरणातून पुन्हा उठल्यानंतर they crucified him, पहा, त्यांनी त्याला वधस्तंभी खिळलं, they hanged him on a tree, त्याला त्यांनी वधस्तंभावर खिळलं, but पण he rose again. तो मरणातून पुन्हा उठला. My dear friend, माझ्या प्रिय मित्रांनो, Peter was speaking to this Roman captain and his friend. लक्षात घ्या, पेत्र हे एक रोमी सेनापती आणि त्याच्या मित्रांना सांगत होता Who had never heard of the living God. की ज्यांनी जिवंत देवाबद्दल यापूर्वी कधीही ऐकलं नव्हतं. The Lord who rose again from the dead. असा प्रभू की जो मरणातून पुन्हा उठला. When they were hearing this, जेव्हा ते लोक हे ऐकत होते, you know, 42nd verse. तेव्हा 42वे वचन वाचूया. And he commanded us to preach unto all the people. त्याने आम्हास आज्ञा केली की लोकांस उपदेश करा And to testify that it is he व साक्ष द्या which was ordained of God to be the judge of the living and the dead. की देवाने नेमलेला जिवंतांचा व मेलेल्यांचा असा न्यायाधीश हाच आहे. Look at that. लक्षात घ्या, He commanded us त्याने आम्हाला आज्ञा दिली आहे की to preach की असा उपदेश करावा that he is the one who is going to judge the world. की जगाचा न्याय करणारा तो हाच आहे. So today मग आज you say, oh, I don't like Jesus, he's an American God. तुम्ही म्हणता आम्हाला येशू ख्रिस्त आवडत नाही, तो अमेरिकन देव आहे. I like my idols, I like my own spirits. मला माझ्या मूर्त्या आवडतात, मला माझे आत्मे आवडतात. Listen, ऐका, he is going to judge you, he is going to judge the prime ministers, येशू तुमचा न्याय करणार आहे, पंतप्रधानांचा न्याय करणार आहे. he is going to judge the judges. तो या जगातील न्यायाधीशांचा देखील न्याय करणार आहे. And then what will you do? आणि मग तुम्ही काय कराल? When he says, जेव्हा तो म्हणेल you rejected righteousness, तुम्ही नीतिमत्ता नाकारली, you were afraid to believe on me तुम्हाला माझ्यावरती विश्वास ठेवायचं भय वाटलं, because you loved your unrighteousness. कारण तुम्हाला तुमची अनितीच जास्त प्रिय होती. Now is your judgment. आता हा तुमचा न्याय आहे. You chose hellfire. तुम्ही तुमच्या करता नरकाग्नी निवडून घेतला आहे. You chose to die with all your sin. तुम्ही तुमच्या पापांबरोबर मरण निवडून घेतला आहे. You did not choose the forgiveness which I had for you. मी तुमच्या करता देऊ केलेली पापांची क्षमा तुम्ही निवडून घेतली नाही. You rejected me. तुम्ही माझा नाकार केला. And now आणि आता your judgment तुमचा न्याय has come. आला आहे. For all the deeds done in your तुमच्या सगळ्या कृत्यांबद्दल
all your lies and unrighteousness. तुमच्या सगळ्या लबाडीबद्दल अनितीबद्दल You're judged. तुमचा न्याय होत आहे. You chose hellfire. तुम्ही नरकाग्नी निवडला. You chose unrighteousness. तुम्ही अनिती निवडली. You chose to reject me. तुम्ही माझा नाकार करणं निवडलं. Yes? होय. Judgment. न्याय. Peter spoke to these Roman captain and those people. पेत्र हे तो रोमी सेनापती आणि त्या सगळ्या लोकांशी बोलला. Jesus commanded us to tell you येशू ख्रिस्ताने आम्हाला तुम्हाला हे सांगण्याची आज्ञा केली आहे that judgment is coming की न्याय येत आहे and you're going to be judged. आणि तुमचा न्याय करण्यात येणार आहे. I wonder how they tremble. आणि खरोखरीच हे ऐकून ते थरथर कापले असतील. We must tell this to all the big people in this country. आपण हेच या देशातील सगळ्या मोठ्या लोकांना सांगितलं They पाहिजे. are acting and talking and behaving as though there is no judge. ते असं वागत आहेत, असे कृती करत आहेत जसं काय कोणीच न्यायाधीश नाही. They can bribe and bully anybody. त्यांना असं वाटतं की आपण कोणाकडूनही लाच घेऊ शकतो आणि कोणाचीही पिळवणूक करू शकतो. They feel. त्यांना तसं वाटतं. But पण let me tell मला तुम्हाला सांगू द्या, no, you won't be able to bribe or bully the judge of the whole earth. संपूर्ण जगाच्या न्यायाधीशाला तुम्ही लाच देऊ शकणार नाहीत किंवा त्याची टिंगल करू शकणार नाहीत. My dear friend, माझ्या प्रिय मित्रांनो, I don't know how these mighty Roman soldiers trembled. आणि हे सामर्थ्यशाली रोमी सैनिक हे ऐकून नक्कीच थरथर कापले असतील. But they believed the message. पण त्यांनी त्या संदेशावरती विश्वास ठेवला. So even as Peter was speaking, आणि पेत्र त्यांच्याशी बोलत असतानाच the power of God came upon them. देवाचं सामर्थ्य त्यांच्यावरती आलं. You know, I'm double work. पहा, तेथे दुहेरी कार्य घडून आलं. What was it? ते काय होतं? Faith came into their heart. त्यांच्या अंतःकरणामध्ये विश्वास आला. They believed in the Lord Jesus. त्यांनी येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला. And when they believed and were free from their sins, आणि जेव्हा त्यांनी विश्वास ठेवला तेव्हा ते पापापासून मुक्त झाले. the power of God, the Holy Spirit was given to them. आणि तेव्हा त्यांना पवित्र आत्मा देण्यात आला. Just like he was given to the apostles on the day of Pentecost. जेव्हा पेंटेकॉस्टच्या दिवशी प्रेषितांना दिला होता त्याच प्रकारे. Do you see तुमच्याही that? लक्षात येतंय का? You may be a simple woman, a simple man, an ordinary man. तुम्ही अगदी साधे पुरुष, साधे स्त्री, साधे लोक असा. When you embrace the truth, पण जेव्हा तुम्ही सत्याला कवटाळता, when you obey the living God, जेव्हा तुम्ही जिवंत देवाची आज्ञा पाळता, there is double blessing for you. तेव्हा तुमच्या करता दुहेरी आशीर्वाद आहे. And new heart, नवीन अंतःकरण, and in that new heart, आणि त्या नवीन अंतःकरणामध्ये the Holy Spirit, पवित्र आत्म्याचा वास, the power of God. देवाचं सामर्थ्य. See, people don't keep a humble heart. पहा, लोक नम्र अंतःकरण राखत नाही. So त्यामुळे they must go on saying, oh, this evil spirit is not going. ते असं म्हणत राहतात की हा अशुद्ध आत्मा जात नाही. Oh, we must find out what are the bondages. आणि मग कुठली बंधन आहे शोधायला पाहिजे. Oh, so we must do this, we must do that. आणि आपण हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. All that is not necessary. पहा, या सगळ्या गोष्टींची काहीच गरज नाही. When the power of God comes into you, जेव्हा तुमच्यामध्ये देवाचं सामर्थ्य येतं, all evil spirits must run. तेव्हा सगळे अशुद्ध आत्मे पळून गेलेच पाहिजे. Listen, ऐका, why are we playing with the truth of God? आपण देवाच्या सत्याशी का बरं खेळत आहोत? Many of you have received God's word. तुम्हापैकी अनेक जणांना देवाचं वचन प्राप्त झालं आहे. पण You are only receiving it possibly in a mental, superficial manner. तुम्ही कदाचित ते अगदी वरवरच्या मानसिक पातळीवरती स्वीकारत असाल. But when the word of God comes into your heart, पण जेव्हा देवाचं वचन तुमच्या अंतःकरणात येतं and you embrace the living Savior, आणि जेव्हा तुम्ही जिवंत तारणाऱ्याला कवटाळता, you will be also filled with power. तेव्हा तुम्ही सामर्थ्याने देखील भरून जाल. So upon this group of strangers, पहा, ह्या परक्या लोकांच्या गटावरती the power of God came down. देवाचं सामर्थ्य खाली उतरलं. My, काय विलक्षण गोष्ट. why doesn't the power of God come down upon Wooty?
देवाचं सामर्थ्य उटीवरती का उतरून येत नाही? Why doesn't the power of God come down on India? भारतावरती देवाचं सामर्थ्य का उतरून येत नाही? All half-hearted Christians. कारण सगळे अर्ध्या अंतकरणाचे ख्रिस्ती आहेत. But these Roman captain and these people were there. पण येथे असणारा हा रोमी सेनापती आणि सगळे लोक Why were they there? They were there because they wanted the truth. ते तेथे का जमले होते? ते तेथे या करता होते कारण त्यांना सत्य हवं They होतं. were not there to juggle with the truth. ते तेथे सत्याबरोबर हात चालाकी करण्याकरता एकत्र आले नव्हते. Some of you people, पहा, तुमच्यातील काही लोक you're playing with the truth. तुम्ही सत्याशी खेळत आहात. You don't obey the truth. तुम्ही सत्याचं पालन करत नाहीत. Still you talk of some tribe, आज देखील तुम्ही जमातींबाबत बोलता. or you talk about some caste. आज देखील तुम्ही जात पात पाळता. But पण when you humble yourself, जेव्हा तुम्ही स्वतःला नम्र करता the power of God will be given to you. तेव्हा तुम्हाला देवाचं सामर्थ्य देण्यात येईल. You and your family will be new people. तेव्हा तुम्ही आणि तुमचं कुटुंब नवीन लोक बनून जाल. Let us bow our heads in a word of चला आपण प्रार्थने करता आपल्या माना झुकूया. Let us tell God in our heart, आपल्या अंतकरणातून आता देवाला सांगूया, Lord, I am not like this Roman captain. की प्रभू, मी या रोमी सेनापती सारखा नाही. I am only playing with the truth. मी केवळ सत्याशी खेळ करत आहे. Forgive me, Lord. हे प्रभू, मला क्षमा कर. I will not play with the truth anymore. मी इथून पुढे सत्याशी खेळ करणार नाही. Like this Roman captain and his friends. या रोमी सेनापती आणि त्याच्या मित्रांच्या प्रमाणे, Lord Jesus, I will embrace you and your truth. हे प्रभू येशू, मी तुला आणि तुझ्या सत्याला अगदी कवटाळून धरील. You came to free me from all my oppression. तू मला माझ्या सगळ्या जुलुमापासून सोडवण्याकरता आलास. All my khattugal, all my oppression. तू मला माझ्या सगळ्या जुलुमापासून सोडवण्याकरता आलास. Oh Lord, हे प्रभू, you were manifested to destroy all the works of the devil. सैतानाची सगळी कृत्य नष्ट करण्याकरता तू प्रकट झालास. I believe you आणि मी तुझ्यावरती विश्वास ठेवतो. with all my heart. माझ्या पूर्ण अंतकरणाने विश्वास ठेवतो. Come to me. हे प्रभू, माझ्याकडे ये. Come to my family. माझ्या कुटुंबामध्ये ये. Come to my country. माझ्या देशामध्ये ये. Come to the leaders of my country. माझ्या देशातील नेत्यांकडे ये. Save them from this awful bondage to blindness. त्यांची तू या दयनीय आंधळेपणाच्या बंधनातून सुटका कर. Lord our God, हे देवा आमच्या प्रभू, beg you. आम्ही तुझ्याकडे कळकळीची विनंती करतो We want honest heart, की आम्हाला एक प्रामाणिक अंतकरण हवं आहे. like this Roman captain, या रोमी सेनापती सारखं to seek you with all our heart. तुला आम्ही पूर्ण अंतकरणाने शोधावं. And you will come and make our homes little heaven. आणि मग तू येशील आणि आमचं घर छोटासा स्वर्ग करून टाकशील. Hear our prayer. आमची प्रार्थना ऐक. In Jesus' holy name. येशूच्या पवित्र नावात. Amen. आमेन.